चला चला स्पीडअप करा चला. ओम साई सलामी जोडी मैदानामध्ये वाढवायची आहे. ओम साई चला क्षेत्रक्षण लावून घ्या. रावेल संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. चला चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ती म्हणजे आशिक आणि कवालजीत. कवालजीतनी मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली नाही. संघाला चांगलं योगदान दिलं नाही पण आता इकडून करावं लागेल. आणि गोलंदाजीसाठी आले म्हणजे ओशित. ओशित कवालजीत नॉन स्ट्राईकला असणार आहे. चला चला स्पीडअप करा. पहिला चेंडू तुमचा 10:44 झालेले आहेत. नक्कीच चला ओमसाई 12th मॅन बाळायचं आहे. ओमसाई 12th मॅन तेजस ओशित 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 पहा पहिला चेंडू. पहिलाच मोठा तडाखा येतोय. मिड लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतोय. षटकार षटकार षटकार. डीजे ठोको. स्पीड अप करायचं आहे. पहा पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय म्हणजे त्याने स्पष्टीकरण देऊन दिलंय की मी आता इकडून थांबणार नाही आहे. कारण की मागच्या मॅच मध्ये मला चांगली कामगिरी करता आली नाहीये पण यापुढे मी संघासाठी जबाबदारी घेईल. कवालजीत ओशीसाठी अजून एक धडाका. आता येतोय मिड विकेट. ओ हो काय क्षेत्ररक्षण केलंय. काय क्षेत्ररक्षण केलंय. कौतुक कौतुक करावं तितकं कमी आहे या शहराचं. तुम्ही नक्कीच रिप्ले पाहू शकता. रिप्ले पाहू शकता तुम्ही. शरदनी जो षटकार अडवलाय आपल्या संघासाठी 4 धावा अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. कौतुकास्पद असं क्षेत्ररक्षण. अक्षरशः जम कवलजीत 2 धावा आलेल्या आहेत. आता काय अडवलाय चेंडू. कौतुक कौतुक करावं तितकं कमी. हेच तर असतं. हेच अपेक्षा असते क्षेत्ररक्षकाची. पहा अजून उडवलाय. आता तुम्ही पाहू शकता क्षेत्र निवडलंय ते म्हणजे लॉंग ऑन. वन बाउन्स चिंडा चाललाय. सीमा पार येतोय चौका. डीजे पहिलं आता कवाची तिथून थांबणार नाही आहे. त्याला इथून आपलं टीम मध्ये जे अस्तित्व आहे ते दाखवायचं आहे. ओहो आता फक्त दिशा दिली आहे. चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार आहे चौकार आहे.
अजून एक तडाखा. आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पाजी ऑन फायर डीजे. चेंडू 22 धावा. आक्रमण आक्रमण आक्रमण. आता पंजाब दा पुत्र रुकने वाला नहीं है. आता तुम्ही पाहू शकता एक आहे पंजाबी तर दुसऱ्या स्ट्राईकला आहे कोलकाता. अजून एक पण पाहू शकता तिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला होता. पाहू शकता तो तुम्ही एक धाव एक केली छोटी धाव. नक्कीच आता स्ट्राईक परत जाईल ती कवालजीत कडे कारण की एक धाव आली शेवटच्या चेंडूवर. धाव संख्या पहिल्या षटकामध्ये आल्या 23 धावा. डीजे सूरज आपल्याला जॉईन झालेले आहेत. नक्कीच खूप चांगलं असं सॉन्ग आपल्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच अशीच गाणी आली पाहिजे सकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच तुम्ही पाहिलं गाणं जे आता सादर केलं आपल्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 23 धावा झालेल्या आहेत. नक्कीच अशी सॉन्ग आज खूप एंटरटेनमेंट करतील डीजे सूरज आपल्याला कारण की खूप कलेक्शन चांगलं आहे त्यांच्याकडे. आम्ही पाहिलेत कित्येक साऱ्या. आता गोलंदाजीसाठी आले अक्षय उर्फ वांग्या. चला सुरू करा. आता रिव्हर्स अटेम्प. अक्षयवर हल्ला येतोय चौका डीजे. पाजी आज कोणालाच सूट देणार नाही इकडे. ओहो नाराज असतील स्वतः नाराज असतील. चांगला चेंडू होता लोअर फुलटॉस चेंडू होता पण कौतुक करावं लागेल ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या अक्षयचं. डॉट चेंडू होता पण ही लेग बायची धाव अंकित होते. धावाने भाव पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 28 या धाव संख्येवर. आता आशिक पहिल्यांदाच आला असेल स्ट्राईकला. सामोर जाईल अक्षयवर वांग्यासाठी. ओहो हो आज आशिकचा दिवस नाहीये म्हणावा लागेल कारण की मागच्या मॅच मध्ये देखील 3 षटकामध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही पण शेवटच्या षटकामध्ये ना त्यांनी हल्ला बोल चढवला होता अमितवर. तेव्हा कुठेतरी फायटिंग स्कोर झाला होता पण आता जशी बॅटिंग करेल का संघ त्याच आशेने त्याच्याकडे पाहतोय. ओहो हो सन्मान दिलाय. नक्की चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय कवालजीतनी. चांगला चेंडू होता त्याला सन्मान देत असताना
छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजेच अक्षय उर्फ वांग्या. ब्लॉकचा मारा केला तर विकी पाटील आहेत तिकडे. एकच धाव, एकच धाव. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धाव फलक शांत ठेवण्याचा. उडवला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. पाहू शकता शरद आहेत आणि चुकवणार नाही शरद कडनं. आशिक शहाजी बॅक टू पवेलियन या सामन्यामध्ये. उपस्थित मान्यवर मंगेश पवार यांचे इथे आगमन झालेले आहे. आयोजकांकडून त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आता षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे तिसरं निनाद. चला तुम्ही पाहू शकता शेवटचं षटक असणार आहे हे. पाहू शकता, पाहू शकता. विनोद 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 आलेले आहेत आशिषची जागा भरण्यासाठी. विनोद यंदाळकर. पहा दुसऱ्या फेरीतील सामने हे 3 षटकाचे असतील. एकच धाव धावून कंप्लीट केलेली आहे. एकच विकेट ती पण आशिषची. आता आलाय विनोद यंदाकरच्या बॅटतून तडाखा डीजे ठोको. असतील नीनाचे सामोरे जाईल विनोद. बॅटची कडा, चेंडू गेलाय. धन 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 खरं सीमा पार येतोय चौका.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील ह्या इनिंगचे. उडवलाय स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलं. येतोय षटकार डीजे. चेंडू 5 चेंडू झाले असतील. 5 चेंडू 47 धावा झालेले आहेत. हो हो आता देखील शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं. काय रफ्तारने चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार चौकार चौकार. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट असणार आहे 52 धावाचा टार्गेट असणार आहे 3 षटकामध्ये. माझी तर नको ठेवू. पहिल्या षटक घेऊन येतोय मैदानामध्ये तो मध्ये अनिकेत उर्फ कुक्या. सामोर जाईल सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली ओमसाईची ती म्हणजे निनाद आणि आफ्ताब. आफ्ताब
आफ्ताब नीना ती जोडी अतिशय उत्तम. पण पाहूया अनिकेत उर्फ कुक्या. पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता. लगेच वळखलं आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार येतोय षटकार. टप्पा पडू दिला नाही. पुढे जाऊन ब्लिक केलाय. चेंडू गेलेला होता मस्तपैकी स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय षटकार. दुसरा चेंडू अनिकेतचा सामना झाला निनाद. आता देखील प्रत्युत्तर पण आता हल्ला चढवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड येतोय षटकार डीजे. धन्यवाद. मी म्हटलंच होतं का अनिकेतवर हल्ला जशा तसं उत्तर दिलं जातंय कारण की रावेला जेव्हा फलंदाजी करत होते त्यांच्यावर देखील पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या. हल्ला चढवला होता कवाजितनी पण त्याचंच प्रत्युत्तर देतोय मैदानामध्ये निनाद. अनिकेतवर हल्ला करतोय. तिसरा देखील हॅट्रिकचा तिसरा षटकार. टाळा झाला पाहिजे डीजे. तर पहा पहा बर्थडे धमाका पाहायला मिळतोय आपल्याला. आज ज्याचा वाढदिवस आहे तोच आता मैदानामध्ये बर्थडे ब्लास्ट देतोय समोरच्या संघाला. तो म्हणजे निनाद रसाळ. मी म्हटलं स्वतः बर्थडे आहे आज. आपल्या नावाची छाप आपल्या बॅटीतून षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. तशीच फलंदाजी करतोय आजच्या दिवशी. असा चांगला दिवस असेल त्याच्यासाठी आयोजकांकडनं परत एकदा त्याच्यासाठी. ओ हो हो आता येतोय मिड ऑफ च्या डोक्यावरून षटकार डीजे. चला चला पहा स्पीडअप करा स्पीडअप. चार चेंडू मध्ये 4 षटकार. काय बॅटिंग. आता 5 चेंडूवर 5 षटकाराचा विक्रम केलाय ते म्हणजे निनाद डीजे. साठी धावा 52 करायचा होता. खूप मोठा पल्ला पार करायचा होता
पण आता इथे सोपं समीकरण करून ठेवले ते म्हणजे निनादने. काय बॅटिंग करतोय अक्षरशः. शेवटचा चेंडू कुठेतरी बीट आलेला आहे म्हणजे डॉट आलेला आहे. चेंडू मध्ये 5 षटकार म्हणजे विचार जर केला तर 30 धावा त्या 5 षटकाराच्याच असतील. पाच षटकार आले आहेत. 5 षटकाराच्या मदतीने 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. आता समीकरण असणाऱ्या 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. शॉट घ्यायला आमंत्रित केलंय अनिलला. पाहू शकता खूप चांगली गोलंदाजी. शॉटगन वेग अतिशय उत्तम आहे या गोलंदाजाकडे. कारण की मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. तोच अनिल. आता इथून समीकरण असणार आहेत 11 चेंडू 21 धावा. ओहो घुटना टेक तमाश. ओहो पहा तिथे क्षेत्ररक्षण गचाड गचाड क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि येतोय चौकार डीजे. श्रीराम 11 संघ आणि टर्मिनेटर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं टॉस बॉक्स मध्ये. टॉस उडवला जाईल. जय श्रीराम 11 संघाचा कर्णधार आणि टर्मिनेटर 11 संघाचा कर्णधार यायचं टॉस बॉक्स मध्ये. पंच इशारा करतात वाईट चेंडू अतिरिक्त चेंडू. हा चेंडू परत तुम्हाला हाताळावा लागेल. ओ हो काय वेग वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय अनिल. गरज आहे इथून या गोलंदाजीची. तुम्ही पाहू शकता एक चुकीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नाहीतर ह्याची गोलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची आहे. वेगचा तुम्ही विचार केला वेगाचा. 8 चेंडू 16 धावा. 9 चेंडू सॉरी 9 चेंडू. आता पहा येतोय नीनाच्या बॅटतून अजून एक तडाखा षटकार डीजे.
नक्कीच नीनाच्या 50 साठी 10 धावांची आवश्यकता आहे आणि संघाला जिंकण्यासाठी देखील 10 धावांची आवश्यकता. ओ हो हो, अजून एक त्या दिशेने जणू काही रिप्लाय दिलाय नीनादनी डीजे. हे काय जुना बॉल घ्या, जुना बॉल घ्या, थांबू नका मॅच. चार चार धावांची आवश्यकता आणि निनादच्या 50 साठी देखील 4 धावांची. एक बड्डे सॉन्ग होऊन जाऊ द्या. बड्डे बॉय आहे निनाद आज आणि वैयक्तिक खेळतोय 46 या धावसंख्येवर. काय फलंदाजी केली, काय फलंदाजी. अतिशय सामना मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्यायचा आहे. सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे. जब फलंदाजाने सलामीला आला होता आणि पहिल्या षटकावर जे त्यांनी आक्रमण केलं ना, 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणले. 50 होईल का कम्प्लीट. पाहू शकता आणि अशा प्रकारे एक धाव करून धाव फलक आता जाऊन पोचले. 49 49 धावा झाल्या संघाच्या. त्याच्यामधले 47 धावा ह्या नीनाच्या आहेत. ही महत्वाची बाब आहे. अजून तो मैदानामध्ये आहे. आता त्याला इथून 50 करेल का. या टुर्नामेंट मधली ही दुसरी 50 असेल मला तर वाटतंय, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील एक 50 झाली, ती म्हणजे रोहन सालियन याच्या बॅटीतून. आता समीकरण करणला आमंत्रित केले गोलंदाजीला. करण मागच्या मॅचचा हिरो. ओ पहा हे धावा त्याच्या खात्यामध्ये. हा 5 धावा आहेत वाईटच्या स्वरूपात, पण ह्या त्याच्या खात्यामध्ये 50 पासून मुकला आहे. पण काही हरकत नाही आहे. खूप चांगला खेळ केला नीनाने. टाळ्या झाल्या पाहिजे नीनासाठी. आज त्याचा बर्थडे आहे. आयोजकांकडून त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. डीजे